काकडीचे धपाटे इतके मऊ आणि चविष्ट होऊ शकतात हे मला ही रेसिपी केल्यावरच समजले. बऱ्याच जणांचे धपाटे एकतर कडक होतात किंवा करताना तुटतात, पण ही रेसिपी पूर्ण बघितली तर अजिबात असे होणार नाही. त्यामुळे यासाठी लागणारे साहित्य नीट बघून घ्या. सर्वात आधी बाउलमध्ये मस्त जुन्या पारंपरिक पद्धतीने काकडी खिसून घ्यायची. खिसताना काकडीला थोडे पाणी सुटलेले आपल्याला दिसले तरी काही हरकत नाही. काकडी खिसून झाल्यावर यामध्ये गहू पीठ, बेसन पीठ, ज्वारी पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, गरम मसाला, ओवा, कसुरी मेथी, कांदा हे सर्व टाकून मिश्रण एकजीव करायचे. गहू, बेसन, ज्वारी आणि तांदूळ पीठामुळे धपाट्याला परफेक्ट टेक्स्चर येते. ओवा आणि कसुरी मेथी थोडी हातावर घासून टाकल्यावर तर जबरदस्त सुगंध येतो. इथे बरेच जण एक मोठी चूक करतात, ते म्हणजे पीठ मळताना यामध्ये पाणी घालतात. खरे तर काकडी खिसल्यामुळे काकडीला जे पाणी सुटते ते पीठ मळण्यासाठी पुरेसे असते. यामध्ये आणखी पाणी टाकले तर धपाटे नीट थापताच येणार नाहीत, म्हणूनच ते तुटतात. धपाटे तव्याला चिटकू नयेत यासाठी तव्याला सगळीकडे चांगले तेल लावून घ्यायचे. आता मळलेल्या पिठाचे मस्त हाताने धपाटे थापून घ्यायचे. धपाट्याला मध्ये मध्ये होल पाडून घ्यायचे आणि या होल्समध्ये चमच्याने तेल सोडायचे. धपाटे करत असताना गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे धपाटे चांगले भाजले जातात. लोणी, दही, लोणचे किंवा चटणीसोबत जर हे धपाटे खाल्ले तर सुपर्ब टेस्टी लागतात. आजची ही काकडीचे धपाटी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या, झटपट आणि घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भाग बना. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत लवकरच. तोपर्यंत खुश रहा, खात रहा.